हे बघा दादा, माझं म्हणणं असं आहे की जात पंचायतीवर लवकर कारवाई झाली पाहिजे. हम्म. ते 4 लोक, त्यांची नावं पण सांगते: भीमा अण्णा गायकवाड, हम्म. भीमा धोंडीराम गायकवाड, कल्लाप्पा हम्म. भीमा भोसले आणि हम्म. धोंडीराम मोरे. हे 4 व्यक्ती मला बोलले की हम्म. सबूत घेऊन ये, आम्ही तुमचं लग्न लावून देतो, नाही का. हम्म. मग हे मी सबूत काय घेऊन जात आल्यावर पंचायत मला काय असते? बोलले, जात पंचायत म्हणजे ते एक सामान्य लोक आहेत, पण तरी पण ते जात पंचायत चालवतात, नाही का. त्यांना काही अधिकार दिलेले नाही, ते काही सरपंच वगैरे काही नाहीयेत, फक्त हम्म. सामान्य लोक आहेत. पण हम्म. तरी ते लोक जात पंचायत ठेवतात आपल्या सुप्यामध्ये. हम्म. आणि ते विनाकारण लोकांना समाजाच्या बाहेर टाकतात आणि त्यांच्याच मर्जीने लोकांना समाजात घेतात. ते बिचारे लोक, त्यांना समाजात टाकल्यावर तरी लोक त्यांच्यासोबत कोणी बोलत नाही, त्यांच्या घरी जात नाही, त्यांना लग्नात जायचं परमिशन नाही, काहीच नाही. म्हणजे हे हे जे भीमा अधिकार तुम्ही लोकांना नाव दिलेलाच घेतलं, नाहीये. हं? हे जे भीमा नाव तुम्ही घेतलं, यांनी जर सांगितलं की या माणसाला समाजातून बाहेर टाकायचंय, तर मग हं. बाकीचे लोक त्याला समाजामध्ये घेत नाहीत किंवा त्याला बोलणं बंद करतात. नाहीये. हा. फक्त भीमा गायकवाडचं चालतं तिथं. अच्छा, हे काय याच्या मागे काय क्रिमिनल रेकॉर्ड आहे का याचं? त्यात माझ्याकडे सबूत सध्या हे 4 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून मला माहित नव्हतं याचं, हम्म. जेव्हा माझ्यावर ही वेळ आली, मला ही जात पंचायत कळली आहे. ते मला नाही. बोलले. हम्म. हं. बाकीचं काय क्रिमिनल रेकॉर्ड आहे का? तुम्हाला काय वाटतं का की असू शकतं म्हणून? हो, आहे ना. खूप हम्म. जणांना त्यांना जातीच्या बाहेर टाकलेलं आहे. मला सुद्धा टाकलं होतं ना. त्यासाठी हम्म. मला माहिती आहे. मला पण 1 वर्ष जातीच्या बाहेर टाकलं होतं त्या लोकांनी. मी पण कोणाकडे येत नव्हते, जात नव्हते. हम्म. मग मला असं म्हणायचं, ह्या लोकांना कोणी अधिकार दिलाय लोकांना जातीच्या बाहेर टाकायचं? हम्म. ते स्वतः मला बोलले की तू हम्म. सबूत घेऊन ये, आम्ही तुमच्या दोघांचं लग्न लावून देतो, तू कंप्लेंट करू नको. हम्म. आणि सर मी 4 वर्ष त्यांची वाट बघितली, ते ह्या तारखेला आहे, त्या तारखेला आहे. 4 हम्म. वर्ष त्या लोकांनी मला येड्यात काढलं, तरी पण माझं लग्न त्या मुलासोबत नाही केलं. आणि हम्म. नंतर मला बोलले सबूत घेऊन ये, आम्ही लग्न. सबूत घेऊन गेल्यावर मला म्हणतात ते सबूत खोटे आहे, तरी हम्म. काहीतरी लिहून आणलेलं असन, असं मला ते बोलले, नाही का. हम्म. मला म्हणतात, आता तो मुलगा खरा आहे, तू खोटी आहेस, तू चल आम्हाला दंड दे, नाही तर तू दंड नाही दिला ना, तुला जातीच्या बाहेर टाकून देतो, असं मला बोलायला लागले. मी का त्यांना पैसे देऊ? किती मी काय दंड बाकीच्या मागतात? लोकांसारखी आहे का? ते बाकीचे लोक त्याला घाबरतात, मी नाही घाबरत त्या भीमा गायकवाडला. दंड दंड किती मागतात? किती पण म्हणतात ते किती पण 20-30 हजार काही पण म्हणतात. ते आणि लोकांना लुटतात ते. आणि दंड जर नाही दिला तर? जातीच्या बाहेर टाकतात मग डायरेक्ट. मग यांना बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा काही धाक नाहीये का? काहीच नाही होत, मेंटल लोक आहेत, काही शिक्षण नाही, त्यांचं काहीच झालेलं नाही असं वाटतंय मला. हम्म. 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 मग हे न्यायालयाच्या विरोधात काम करतात का? कसलं काय हो, फक्त आहे ना सुप्यामध्ये एक 4-5 किती 20-30 लोकांना जमा करतात आणि हम्म. बसतात आणि मुलींची चेष्टा करत बसतात. मुलींना सगळी बदनामी करून ठेवली लोकांनी माझी, नाही का. मला बोलले हम्म. तुम्ही कुठं गेले होते, तुम्ही कुठं कुठं गेले, हम्म. हे सगळं मला विचारलं त्या 30-40 लोकांसमोर, नाही का. आता मी त्या माझ्यासोबत तसं घडलं होतं, मी सगळं सांगितलं. मला वाटलं माझा न्याय दिला, त्यांनी माझा हम्म. न्याय नाही दिला करून. माझं काय काय? अन्याय करून दिलाय माझा तिथे. म्हणजे माझा अन्याय इच्छा. झालेला आहे. म्हणणं असं आहे की त्यांच्यावर लवकर कारवाई झाली पाहिजे. मी पुण्यामध्ये हम्म. झालं, त्यांच्यावर कंप्लेंट दिलेली आहे, पण तरी पण पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाहीये. ते आणि लोक बिनधास्त फिरू राहिलेत, माहितीये का तुम्हाला. नाही, आणि या 40 लोकांच्या समोर तुम्हाला विचारलं काय झालं, कसं झालं? हो, कारण मला विचारलं. हम्म. कारण एखाद्या वेळेस जर कसं असतंय, काही जर अन्याय झाला तर त्या महिलेचं नाव गुपित ठेवलं जातंय किंवा त्या हं. महिलेचं चेहरा देखील मीडियावरती येत नाही. पोलीस तेवढं नाव निर्भयानं म्हणून नाव वापरतात पोलीस, आणि ह्या लोकांनी तुम्हाला हं. 40 लोकांच्या समोर विचारलं काय झालं, हां, तो बघा कसं ना, झालं? तुम्हाला माहितीये का, मी जर आधीच 4 वर्ष आधी यांच्यावर भरोसा नसता ठेवला, तर मी कंप्लेंट केली असती ना, तर माझी इज्जत एवढी गेली नसती. आणि हम्म. 40 लोकांसमोर मला हे सगळं माझी बातमी पूर्णपणे, हम्म. मग बदनामी झाली ना माझी तिथं. पोलीस कंप्लेंट जरी केली असती ना, ते फक्त पोलिसांमध्ये माझं ते झालं असतं. हे हम्म. 40 लोकांमध्ये माझी, त्या पोरासोबत पण माझं लग्न झालं नाही. आता दुसरीकडे कुठे पण माझं लग्न होऊ शकणार नाही. बरोबर. कारण तुम्हाला ते HIV आहे, हे ते सगळं यांनी तोंडातून काढून घेतलं तुमच्या. हो, सगळं काढून घेतलं आणि सगळं लोकांना माहिती झालं, नाही का. हम्म. 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 आणि वरून वरून मलाच म्हणतात, तू आमच्यावर कंप्लेंट केली आहे ना, हम्म. आम्ही 1-2 महिने जेलमध्ये राहू, नाही का. त्याच्यानंतर बाहेर आलो ना, तर तुझं जगणं मुश्किल करून टाकू. का हम्म. असं बोलले ते लोक मला? म्हणजे तुम्ही माझी बदनामी करा आणि तुम्ही माझाच जीव घ्या परत. मग ह्याच्यात तुमच्या घरचे काय म्हणतात? मला आई वडील नाहीयेत. मला आई ओके. वडील नव्हते. मला मावशी काकांनी सांभाळलं. ते हम्म. मावशी हम्म. काका, त्यांना जातीच्या बाहेर टाकल्यामुळे ते मावशी काका माझी मदत करत नाहीये. त्यांचं बरोबर आहे ना, ते कसं काय माझी मदत करतील? समाजाच्या बाहेर कोणी राहायला मोकळं नसतं. हम्म. हम्म. 1-1 वर्ष, 2-2 वर्ष. ते ह्या लोकांमुळे ना खूप हे झालं. विनाकारण लोकांना जातीच्या बाहेर टाकतात, तर या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. पण लोक याचं काहून ऐकतात? ते लोकांना काय धमकी देतो किंवा धाक दाखवतो, काय करतो? हां, धमकी देतो वगैरे. लोकांना सांगतो, नाही का, हम्म. तुम्ही समाजाच्या बाहेर राहायचं. तुम्ही जर मला पैसे तुम्हाला सांगू का सर,
ते लोक असे आहेत, साधारण आता समजा मी तुम्हाला थोडं जरी वाकडं बोलले ना, हम्म. तरी सुद्धा ते लोक दंड ठेवतात आम्हाला. वाकडं सुद्धा बोलायचं नाही भीमा गायकवाडला. तो मोठा आमदार झालाय आमच्या जातीत. अच्छा, हम्म. त्याला वाकडं जे पण बोलायचं नाही. हा. जर बोललात तर काय होते? फक्त माझे काका बोलले, तुम्ही हम्म. 3 वर्ष झाले आमच्या मुलीला न्याय देत नाहीये, तर आम्हाला तुमच्या मीटिंगला यायचंच नाही, असं बोलले नाही का. तर मीटिंगला का नाही आले म्हणून त्यांनी आम्हाला समाजाच्या बाहेर टाकले. हॅलो, हॅलो. बोला ना. ते लोक म्हणजे नाही का 3 वर्षानंतर आमचे काका बोलले की हम्म. तुम्ही 3 वर्ष झाले आमच्या मुलीचा काही न्याय करून दिलेला नाही, आमची मुलगी खरं. मग हम्म. आम्हाला आजपासून तुमच्या मीटिंग मध्ये पाय पण ठेवायचं नाही, आम्हाला यायचं नाही तुमच्या मीटिंग मध्ये. आमचे काका असं बोलले नाही का. हा. तर ते काय बोलले माहितीये का, तुम्हाला मीटिंगला यायचं नसेल ना तर जातीच्या बाहेर राहा तुम्ही डायरेक्ट, तुम्ही समाजामध्ये यायचं नाही मग, असं बोलले ते. आणि 1 वर्ष आम्ही समाजाच्या बाहेर होतो नाही का. आणि नंतर समाजाच्या बाहेर टाकल्यानंतर मी परत गेले. मी बोलले आम्हाला का तुम्ही समाजाच्या बाहेर टाकलं, म्हणजे आम्ही काय चुकी केली होती, तुम्हीच आम्हाला बोलले ना, तुम्ही तिथं अहो, या, तुम्हाला समाजाच्या बाहेर टाकलं म्हणजे तो का डिसिजन घेतोय समाजाच्या बाहेर टाकायचं? समाजाला कळायला पाहिजे ना की आपण यांना समाज बाहेर त्यांना टाकायचं. घाबरतो ना. मी त्या समाजाला एवढं पण बोलले, मी त्यांना बोलले तुम्ही का घाबरता त्या लोकांना, हा. तुम्ही समाजाच्या बाहेर, पोलीस आहेत ना, हा. पोलीस आहेत, तुमची काही अडचण असेल ना तर पोलीस तुमची ते अडचण हे करून देतात ना. हा. तुम्ही त्या लोकांचं काय ऐकता, ते सामान्य लोक आहेत, ते काय आमदार नाही आहेत. हो, त्यांना का घाबरता तुम्ही. बरोबर आहे. मग तेच लोक म्हणतो मी, घाबरतात त्या माणसाला. बाकीचं भीती का कशाची भीती दाखवतो हा? समाजाच्या बाहेर टाकायचं, फक्त ते मी समाजाच्या बाहेर टाकायचं बस. आज समाजाच्या बाहेर टाकायचं, समाज काय ऐकतो ते मी, माझा प्रश्न काय आहे तुम्हाला की समाज आमच्यामध्ये ह्याचं कसं काय असतं ऐकतो? माहितीये का, आमचे तेलगू समाज आहे नाही का, हम्म. एक सुप्यामध्ये ते मीटिंग ठेवतात. हम्म. म्हणजे असं कोणते पण मॅटर असलं, कोणत्या मुलीचा समजा ते लोकांना त्या एखादा लोकांना त्या लोकांना तुम्ही निवडून दिलंय का? मला तर काहीच माहित नाही याच्याबद्दल. जेव्हा माझ्यावर होती ना त्या लोकांना कोणी निवडलंय ते तर हम्म. मला माहितीच नाहीये. पण ह्या लोकांना कोणी निवडलं ना त्या कारवाई झाली पाहिजे नाही, अशा भंगार लोकांना. मी काय म्हणतोय, ते सरपंच आहेत का तिथल्या गावचे तुमच्या? नाही सरपंच नाही ते. हा, मग सरपंच नाही, काहीच नाही, फक्त सामान्य लोक आहेत ते. आणि ते मीटिंग होतात असं म्हणजे नाही का, आपण एखादी लेडीज तिचा नवरा जर तिला म्हणला ना की मला तुझ्यासोबत नांदायचं नाही, म्हणजे नांदवायचं नाही तुला, असं वगैरे बोलले ना, हम्म. ते तिथे जातात त्या मीटिंग मध्ये नाही का. ते येतो भीमा गायकवाड, बेलापूरचा येतो, श्रीरामपूरचा, तो हम्म. येतो सुप्याला, तिथं हम्म. ते मीटिंग ठेवतात. हम्म. मग तो जर म्हणला ना ही पोरगी मला नाही आवडली, मला याच्यासोबत लग्न करायचंच नाहीये, मग हम्म. त्याला डायरेक्ट म्हणतात तू समाजाच्या बाहेर निघायचं, मग तू समाजात नाही यायचं, मग असं बोलतात. आणि पोलीस कंप्लेंट आम्हाला करून देत नाही. आणि मग आम्ही पोलीस कंप्लेंट केली ना आम्हाला समाजाच्या बाहेर टाकून. आणि आता मला सुद्धा ते समाजाच्या बाहेर टाकले असते बरं का, हम्म. पण माझ्या मागे माझे आई वडील नाही, कोणीच नाहीये, म्हणून मला पण जातीच्या बाहेर टाकले नाहीत ते. आणि टाकू शकणार नाही ते मला, कारण मी कारवाई केली त्यांच्यावर. विषय असा आहे की समाजाच्या बाहेर त्यांनी जर सांगितलं समाजाच्या बाहेर जा, तर तुम्ही का हं. जायचं समाजाच्या बाहेर ना? आता ते ते त्यांचं असतं तसं, कारण समाजाच्या बाहेर म्हणजे खूप अवघड असतं. समाजाच्या बाहेर गेलो आपण एकदा हम्म. म्हणजे वाईट टाकल्यासारखं. आपल्याला कोणी विचारत नाही नाही का, आपल्याला कोणी लग्नाला ये बोलत नाही, हम्म. काहीच नाही, आपल्यासोबत कोणी बोलत नाही, आपल्या घरी कोणी चहा देत नाही, काहीच नाही. आणि आपल्या मुलांसोबत कोणी लग्न करत नाही. ते लोक काय ऐकतात? लोक हे बाकीच्यांचे लोक त्याचं काय ऐकतात? मी त्या लोकांना हेच बोलले, मी त्या लोकांना बोलले तुम्ही त्या लोकांचं काय ऐकता, तो हम्म. काय सरपंच नाहीये, काहीच नाहीये, हम्म. काय ऐकता त्या लोकांचं, पोलीस आहेत ना. हम्म. किती तुम्ही इथं किती पण त्या लोकांचा लोकांना समाज पैसे आहे देता तुमचा ना, अंदाजे? पोलिसांना पण पैसे द्या ना तुम्ही. किती लोकांचा समाज आहे अंदाजे? ते आहेत 2-3. नाही 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 आणि तुम्हाला खरं सांगू का, याच्यामध्ये 4 लोक आहेत ना, जे भीमा धोंडीराम गायकवाड, हे 4 लोक, हम्म. आणि भीमा अण्णा गायकवाड. भीमा अण्णा गायकवाड असा एक माणूस आहे ना, तो कोणालाच बोलून देत नाही, त्याचं एकट्याच चालतं तिथं. ते बाकी 4 लोकांचं तिथं काहीच चालत नाही, त्याच्या एकट्याच. त्याला धाक नाही का कायद्याचा? कायद्याचं धाक कोणी केलीच नाही ना कारवाई त्याच्यावर. मी केली त्याच्यावर कारवाई. त्याच्यावर कोणी केली असती ना मग त्याला धाक आली असती ना. मी कारवाई पहिल्यांदा केली नाही, मी एक मुलगी अशी एक. हम्म. हम्म. आणि आता वरून मलाच धमकी देतात. आम्हाला काय म्हणतात माहितीये का, आमचे लेकरं बाळ उन्हात पडल्यावर आम्ही तुझं जगणं मुश्किल करून टाकू. म्हणजे तुम्हाला माहितीये का, त्या पैशावर आहे ना, जातीच्या बाहेर टाकतात ना, त्या लोकांच्या पैशावर ते ऐश करतात ना, मग मी त्यांच्यावर कारवाई केल्यावर त्यांना ते पैसे भेटणार नाही, म्हणून मला म्हणतात तुझं जगणं मुश्किल करून टाकू. काही फरक नाही पडत मला, मी मेले तरी चालेल, पण ना मी काहीतरी करते ना. लोकांना समाजाच्या बाहेर टाकतात ते लोक, हे मला होऊन द्यायचं नाही. अच्छा, ठीक आहे. आता तुमचं त्यांच्या विरोधात काय, मग काय पोलीस तक्रार केली का तुम्ही? केली मी तक्रार, 1 महिना झालाय, तरी पण पोलिसांनी त्यांना अटक केलेलं नाहीये. पोलीस म्हणतात ते सापडतच नाहीये. तुम्हाला धमकी कशी देतात ते?
ते मला बोलतात की आमच्यावर म्हणजे काय तू हे केलंय, तू त्या मुलावर कर ना, त्या मुलाने तुझ्यासोबत जे काही केलंय ना हम्म, त्या मुलाला धर ना तू. आमचं हम्म, कशाला नाव घेतली तू? हम्म. तू आमचं नाव घेतलंय, आम्ही 1-2 महिने जेलमध्ये पडू, त्याच्यानंतर बाहेर आलो ना तुझं जगणं पण मुश्किल करून टाकू. मग तेवढं तुम्ही पण लक्षात ठेवतो. भीमा गायकवाड मला असं बोललाय. तुम्ही त्यांचं नाव काय घेतलंय? कोणाचं? त्यांचं? जात पंचायतीत ना ते मग. त्यांनी मला जातीत बोलवलं होतं ना. त्यांनी जर मला बोलवलं नसतं, हे 4 वर्ष त्यांनी मला येड्यात नसतं काढलं, तर हम्म. मी पण नसतं घेतलं मग त्यांचं नाव. असं झालं असतं ते. पण त्यांनी मला तिथं बोलवून, सगळ्या गोष्टी माझ्याकडून ऐकून आणि माझी सगळी म्हणजे लोकांमध्ये बदनामी विजिट घालवले. करून, ओके. हा हा. त्यांनी माझी बदनामी करून, मग मी करणारच ना कारवाई. बरं बरं, ठीक आहे. चालतं. मग हे हं. आपण चॅनलवरती कॉल रेकॉर्डिंग टाकू शकतो का? हं. हा, हो, टाकू शकता. ठीक आहे ठीक आहे, चालतं. थँक्यू. कळू दे लोकांना पण ही जात पंचायत म्हणजे काय असते. कुठं असं हे नगरमध्ये आहे का? हां, सुप्यामध्ये असतं. हम्म. सुप्यामध्ये वाळवणे आहे नाही का, हा. तिथे असतं. ते लोक देवासमोर बसून लोकांचा अन्याय करतात. ह्या लोकांना लाज वाटली पाहिजे. देवासमोर बसून अन्याय करतात? हां. देवाच्या नावाखाली अन्याय करतात का? हां, देवाच्या नावाखाली. म्हणजे खोट्याचं खरं ठरवायचं आणि खऱ्याचं खोटं असं अच्छा. करतात ते. म्हणजे पैसे ज्याच्याकडून पैसे घेतले त्याचं खरं हां, ठरवायचं. मग त्या मुलाच्या भावाने त्यांना पैसे वगैरे दिले असेल. त्यांनी पैसे देऊन सेटलमेंट केलं असेल. त्यांनी बोललं असेल त्या पोरीमागे कोणीच नाही. तिच्याकडे काही पैसा नसणार आहे, काही नसणार आहे. आम्ही हम्म, तुम्हाला 1-2 लाख रुपये देऊन टाकू. सगळी हम्म, आमची बाजू धरा. तिची काही बाजू धरूच नका. मला असं म्हणायचं आहे, तुम्ही हम्म, पंचायत करताय ना देवासमोर बसून, तुम्ही खऱ्याचं करा ना. हम्म. खोट्याची का साथ देता तुम्ही? पण हे पंचायत किंवा हे जे पूर्वीचे राजा महाराजाचे जे कायदे आहेत किंवा काय आहे, हे बाबासाहेबांनी कलम 18 टाकून सगळे हटवलेले आहेत ना. हं, हं. हटवलेलं आहे, पण तरी इकडे चालतंय सगळं. हम्म, आणि कारण कसं आहे माहिती आहे का, यांच्यावर आजपासून किती 2015 का 2005 10 पासून यांची ते मीटिंगा चालू झाल्यात नाही का. हम्म. तेव्हापासून त्यांचं हेच चालू आहे. लोकांना जातीत घ्या, जातीच्या बाहेर टाका आणि पैसे घ्या आणि त्यांना लुटा फक्त एवढं चाललंय. आणि त्यांच्यावर आतापर्यंत कोणीच कारवाई केलेली नाही लोकांनी. पण माझ्यावर जेव्हा हे सगळं घडलंय ना, तेव्हा मी केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई. आणि मला असं वाटतं हे झालंच पाहिजे. हे मीटिंगा वगैरे सगळे बंद झालेच पाहिजे त्यांचे. अच्छा. नगरमध्ये सुपे गाव आहे आणि सुपे गावामध्ये ते ज्या गावात भरते ते काय गावाचं नाव? वाळवणे. वाळवणे. आणि काय त्या माणसाचं नाव काय? भीमा अण्णा गायकवाड. सर्वात मोठा आहे तो. अच्छा, ही मीटिंग भरवणार तो सगळ्यात मोठा. मुख्य तोच आहे. आणि त्याच्यापुढे कोणाचंच चालत नाही. हे 4 लोक आहेत ना जे धोंडीराम, भीमा, भोसले त्यांचं हम्म. सुद्धा चालत नाही. ते पण आहेत पंचमधले लोक, पण हम्म. त्यांचं सुद्धा चालत नाही. पण त्याचं चालतं सगळ्यात जास्त. अच्छा. हं. आणि त्यांनीच मला धमकी दिली होती भीमा अण्णा गायकवाडनी. की तू पोलिसांमध्ये जाऊ नको. हां, पोलिसांमध्ये नको जाऊ आणि गेली तर ना, हम्म. तर तुझं जगणं मुश्कील करून टाकू आम्ही. मरू अच्छा. द्या ना मी मेले तरी मला काही हरकत नाही. पण त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. बरोबर. ठीक आहे, चालतंय. आपण ही कॉल रेकॉर्डिंग नगरच्या कमिशनरांना पण टॅग करू आणि तुम्ही आता पुण्यामध्ये आहेत म्हणल्यावरती पुणे कमिशनरांना पण आपण हा व्हिडिओ किंवा ऑडिओ आपण टॅग हां, तुम्ही करू. पुणे कमिशनरला हे पाठवून द्या. कारण त्यांच्यावर लवकर कारवाई झाली पाहिजे. ओके, ठीक आहे, चालतंय. आणि नगर पोलिसांना पण पाठवू, ज्यावरती हं. कारवाई होणार लवकरात लवकर होऊन जाईल. हं. चालतंय. आणि मीडियावर पण सोडून द्या. काय म्हणला? मीडियाला पण हे करता ना तुम्ही ते. ओके. हो हो हो, चालतंय. हं. हो, थँक यू थँक्यू. दादा. हां.